सफेद अंडं चांगलं की ब्राऊन एग्स, कशामध्ये जास्त प्रोटीन्स असतात आणि कुठचं खाल्लेलं चांगलं, अनेक वर्ष याच्यावर बोललं जाते, रिसर्च केलं जातं आहे. बहुतेक करून आता असं लोक म्हणतात की गावठी अंडं म्हणजे ब्राऊन एग खाणं गरजेचं आहे, कारण ते चांगलं असतं, त्याच्यात कुठली घाण नसते. आणि व्हाईट एग थोडं स्वस्त असतं, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोक ते खातात. त्याच्यामागचं नेमकं सत्य काय? तर चांगलं आणि वाईट याच्यावर आधी बोलूया, मग प्रोटीन बघूया. एक रिसर्च आता असं सांगतो आहे की व्हाईट असो एग म्हणजे जे बॉयलर असतं किंवा गावठी, त्याची क्वालिटी तेव्हा डिपेंड होते जेव्हा पोल्ट्रीमध्ये किंवा ते कोंबडीला तुम्ही कशा पद्धतीने अन्न देता, खाणं पिणं देता आणि त्याची निगा राखता, त्याच्यावरतीच त्याच्यातून येणाऱ्या अंड्याची क्वालिटी डिपेंड असते. त्यामुळे एखाद्या पोल्ट्रीमधून येणारं व्हाईट एगसुद्धा तेवढंच न्यूट्रिशियस असू शकतं जेवढं गावठी असतं. आता प्रोटीन बघू. तर मित्रांनो, प्रोटीनचा अंड्याच्या कलरशी तसा फार संबंध नाही आहे. प्रोटीन कंटेंट हा साईजवर डिपेंड असतो. एखादं मीडियम साईजचं अंडं असेल त्याच्यात 5 ते 6 ग्रॅम प्रोटीन असतात पूर्ण एग्समध्ये, मग ते व्हाईट असो किंवा ब्राऊन असो. आणि त्यातलं फक्त अंड्यातला बल्लक काढला तर जे सफेद राहतं त्याच्यात 3 ते 3.5 ग्रॅम किंवा फार तर फार 4 ग्रॅम. जर मोठं अंडं असेल तर 7 ग्रॅमपर्यंत. त्यामुळे अंड्याची जी साईज असते आणि ती कशा पद्धतीने बनलं आहे, कोंबडीला कसा आहार दिला आहे, त्याच्यावरतीच त्याची क्वालिटी आणि प्रोटीन कंटेंट डिपेंड असतो. कलर काही मॅटर नाही करत. त्यामुळे तुम्हाला जे अंडं जमत असेल, जे अवेलेबल असेल ते खा, व्यायाम करा आणि फिट राहा.